नमस्कार नाही, डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञास टिप्स. आज मी तुम्हाला शिळ्या पोळ्यांपासून एक खूपच चविष्ट, झटपट आणि कुरकुरीत स्नॅक कसा बनवायचा ते दाखवणार आहे. आणि हा पदार्थ लहान मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा खूपच आवडणार आहे बरं का. तर घरात उरलेल्या पोळ्या फेकून देण्यापेक्षा किंवा नेहमीचेच तेच पदार्थ करण्यापेक्षा हा सोपा आणि झटपट होणारा पदार्थ तुम्ही नक्कीच करून पहा. बाहेरचे मैद्याचे किंवा तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा हा पदार्थ तर केव्हाही नक्कीच चांगला. तर आपल्याला संध्याकाळच्या वेळेला खाण्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी तर खूपच भारी. तर सर्वात आधी शिळ्या पोळ्या घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. तर हे असे हातानेच मी व्हिडिओ दाखवते तसे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर असे हातानेच तुकडे केले तर आपला वेळ वाचतो आणि आपला पदार्थ झटपट तयार होतो. आणि आपण सकाळचीच पोळी जरी राहिली तरी संध्याकाळी नाश्त्याला झटपट बनवून खाऊ शकतो. आणि शिवाय घरी बनवलेला हेल्दी पदार्थ म्हणून काही टेन्शन नाही. आणि आपल्याला हे तुकडे करेपर्यंत आपण एकीकडे कढईत तेल गरम करायला ठेवले. तर आता तेल गरम झालं की आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि असे हाताने तुकडे करून घ्यायचे. मी असे व्हिडिओ दाखवले तसे छोटे छोटे तुकडे तुम्ही पटकन करून घ्यायचे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, की जेणेकरून माझे जे असे उपयुक्त ट्रिक्सचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहता येतील. तर एकीकडे आपलं तेल गरम झाले आणि आता आपल्याला हे असं तळून घ्यायचं आहे. आणि हे तुकडे आपल्याला मंद गॅसवर तळून घ्यायचे. थोडासा तांबूस रंग यायला लागला की लगेच काढून घ्यायचे. जास्त हाय फ्लेम करू नका गॅसची किंवा जास्त वेळ तळू नका, जास्त लाल होऊ देऊ नका, नाहीतर मग ते थोडेसे कडवट लागतात. आणि आपण आता याच्यापासून 2 पदार्थ करू शकतो. मुलांना आवडेल असा चटपटीत स्नॅक आणि मोठ्यांना आवडेल असं घरगुती स्नॅक. तर हे पहा, मी असे 2 पोळ्यांपासून हे तुकडे करून घेतलेत आणि एवढ्यातच ते भरपूर होतात आणि सगळेजण खूप आवडीने खातात. मला तर माझी मुलंच म्हणतात, "जाऊ दे मम्मी, पोळ्या उरल्या तरी आम्ही नंतर स्नॅक्स खाऊच." त्यामुळं मग मुलांना बाहेरचे पदार्थही काही आणावे लागत नाही. शिवाय आजी-आजोबांना पण हेच खाऊ शकतात ते. सर्वांना आवडतं. संध्याकाळच्या भुकेसाठी तर खूपच छान. तर आता तळून झाल्यावर आपल्याला त्यावर फक्त तिखट मीठ टाकायचे आणि तिखट मीठ न टाकता चहासोबत खारीसारखं तर खूपच छान लागतं. अगदी आपण गव्हाचीच खारी बनवून खातो आहे असं वाटतं. मला तर चहासोबतच खूपच आवडतं. प्रवासाला जाताना पण सोबत न्यायला आणि जाताना आपल्याला बनवायलाही सोपा असा पदार्थ आहे. 2-3 दिवस आरामात टिकतो. तर असं हलकंसं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आणि त्याच्यावर चवीनुसार तुम्ही तिखट, मीठ, चाट मसाला किंवा मुलांना आवडेल असं चटपटीत बनवण्यासाठी कधी मिरपूड किंवा कधी बटर त्याच्यावर टाकून देऊ शकतो. मुलांना पण खूप आवडतं आणि चहासोबत आपण तिखट मीठ न टाकताही खाऊ शकतो. तुम्हाला जर ही पदार्थ जर आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा. तर आजच हा पदार्थ बनवून पहा आणि कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत स्मार्ट राहा, स्टायलिश राहा. बाहेरचे मैद्याचे किंवा तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा हा पदार्थ तर केव्हाही नक्कीच चांगला. तर आपल्याला संध्याकाळच्या वेळेला खाण्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी तर खूपच भारी.